काळ्या सापासारख्या रस्त्याला चिरत एक कार वेगात धावत होती. तिची चाके गरागरा फिरत रस्त्यावर पडलेली पाने पायाखाली तुडवत वेगात पुढे धावत होती. हेडलाईट पिवळा प्रकाश शोकत होती. त्याने आजूबाजूचा अंधार किंचित कमी झाला होता. किंचित, कारण ते काळोख आसुरी छायेप्रमाणे पसरलेले होते. अगदी काळे गडद, एखाद्या कोळशाप्रमाणे काळे. ए प्रीतम, यार डोळे लागतात माझे, काय करू? अश्विनच्या डोळ्यावरील पापण्या झोपेच्या हल्ल्याने जड पडलेल्या होत्या. थोडे पुढे गे, एखादे हॉटेल किंवा धाबा लागला तर बघ, तिथे थोडा आराम करू, मलाही झोप येते, प्रीतम म्हणाला. ही गाडी गोव्याकडे धावत होती. दोघे मित्र एकाच कॉलेजमध्ये इंजिनिअरिंग शिकत होते. दिवाळीच्या सुट्टीमध्ये थोडे तणावमुक्त होऊन यावे म्हणून ते गोव्याकडे निघालेले होते. त्यांचे काही जुने मित्र आधीच त्यांची तिथे वाट पाहत होते. अश्विनच्या पापण्या झपापल्या. झोप आता हँगओव्हर होत होती. अचानक त्याचे डोळे बंद झाले. ते दोघे आता गोव्याच्या सुखावह बीचवर होते. थंड वारा त्यांना सुखद अनुभव देऊन जात होता. आजूबाजूला त्यांचे मित्रमैत्रिणी हसत उभे होते. अचानक अवकाशावर काळे ढग काळपट कापडाप्रमाणे पसरले. समुद्र लाल भडक झाला, जणू त्यात रक्त उसळी मारत आहे. समुद्राच्या किनाऱ्यावर लाटांप्रमाणे मानवी अवयव येऊन आपटत होते. तुटलेले हात, पाय, डोके, डोळे, आतडी, पोट, सर्वच विभत्स्य, कुजके, दुर्गंधीने भरलेले, नाकावर आघात करत होते. हे काय होत आहे? अश्विन थरथरत कापऱ्या आवाजात म्हणाला. त्याचे शरीर त्याच्या नियंत्रणाबाहेर गेले होते. तेवढ्यात त्याच्या विस्फारलेल्या डोळ्यांना दिसणारे त्याचे मित्रमैत्रिणी विद्रूप झाले. अस्पष्ट, ते एखाद्या पडद्यासारखे थरथरत होते. क्रूर हसत होते. त्यांचे हसणे धडधडत्या काळजात उतरत होते. अश्विनचा श्वास कोंडला. जणू कोणीतरी त्याच्या नाकातोंडावर हात ठेवला असेल. त्याला गुदमरू लागले आणि झटपटत आपले हातपाय झाडत तो दचकून उठला. डोके दुखत होते. श्वासांचा गोंधळ झाला होता. शरीरावर नकळत घामाच्या थंड धारा वाहत होत्या. आई, कुठे आहे मी? डोक्याला पकडत त्याने डोळे किलकिले केले. तो कारमध्येच होता. कार कशावर तरी आदळल्यामुळे गोंगाट करत होती. अश्विनने इकडे तिकडे नजर फिरवली. प्रीतम बाजूच्या सीटवर बेशुद्ध होऊन पडलेला त्याला दिसला. ए प्रीतम, उठ यार, उठ, त्याला हलवत अश्विन काकुळतीला येऊन म्हणाला. हा, आलो काय गोवा, चल, मित्र वाट पाहत असतील. माजलेल्या दारुड्याप्रमाणे चेहरा वेडावाकडा करत प्रीतम डुलक्या खात जागा झाला. प्रीतम, आपला अपघात झालाय यार, शुद्धीवर ये. पुन्हा त्याला चांगला गदागदा हलवत अश्विन ओरडला. कोणती ब्रँड पाजलीस यार, सगळं गरगर फिरतंय. डोके पकडत प्रीतम म्हणाला. अश्विन रडकुंडीला आला, कारण त्याच्या मित्राच्या कानापर्यंत त्याचे शब्द जात नव्हते. आपल्यामुळेच हे सर्व झाले. ना आपण झोपलो असतो आणि नाही गाडीचा अपघात झाला असता. पाणावलेल्या डोळ्यांनी अश्विनने आपला थरथरता हात डोक्याला लावला. तेवढ्यात झटकन दरवाजा उघडून प्रीतम कार बाहेर पडला आणि ओकाऱ्या करू लागला. प्रीतम, प्रीतम, ओरडत अश्विनही बाहेर पडला. त्या काळोखात या दोघांची अवस्था बिकट झाली होती. कसे तरी समोरील भिंतीला धडकून वाकड्या झालेल्या कारमधून अश्विनने पाण्याची बाटली शोधून आणली. तोंड धुताच प्रीतमला थोडे बरे वाटले. त्याने आजूबाजूला नजर फिरवली. अश्विन, हे कुठे घेऊन आलास? जवळजवळ प्रीतम ओरडलाच. चेपलेल्या बोनेटवरून नजर फिरवत अश्विन मागे फिरला. मला नाही माहीत यार, आपण इथे कसे आलो ते, अश्विन खालच्या सुरात म्हणाला. दोघेही आसपासचा परिसर पाहून हादरून गेले होते. ते एक उजाड खंडहर पडलेलं गाव होते. एकदम भकास, त्या काळोखात लपलेली अज्ञात जागा. अश्विन, मला अंधाराची खूप भीती वाटते यार. मी खोलीची लाईटही बंद करून झोपत नाही. प्रीतम अश्विनचा हात पकडत बोलला. त्यांच्या हातात फक्त मोबाईल होते.
व पाठीवर टाकलेल्या बॅगा. मोबाईलचा उजेड खूपच कमी होता. त्यात आसपासचे घराचे तुटून फुटून पडलेले भग्न अवशेष भस्कन डोकावत पुढे येत होते. प्रीतम, ही घरे पाहूनच उजाड वाटतात. असले खंडहर पडलेले गाव भारतात कोणते आहे? आजूबाजूला फ्लॅशचा उजेड फिरवत अश्विनने विचारले. कुलधारा, प्रीतम उद्गारला. बहुतेक त्यालाच ठाऊक नव्हते की तो काय उच्चारून गेलाय. अश्विनची पावले स्तब्ध झाली. त्याला त्याच्या छातीत काळीज आपटताना स्पष्ट ऐकू येत होते. नाही प्रीतम, आपण गोव्याला चाललो होतो. ते राजस्थानमध्ये आहे. हे गाव वेगळे आहे. चल लवकर इथून निघूयात. म्हणत दोघांनी झपाझप पावले उचलली. रस्ता संपता संपत नव्हता आणि त्या भकास गावातून बाहेर पडण्याचा रस्ता कुठेही भेटत नव्हता. अश्विन, बस यार, दमलोय, बस. अश्विनचा हात ओढत प्रीतम खाली एका दगडावर बसला. प्रीतम उठ. जोपर्यंत इथून आपण बाहेर पडत नाही तोपर्यंत माझ्या जीवात जीव येणार नाही. हे ठिकाण मला खूप विचित्र वाटते. अश्विन कंपित स्वरात म्हणाला. थोडंच बस, मग जाऊ. प्रीतम म्हणाला. नको नको म्हणत असतानाही अश्विन एका दगडावर बसला. दगड खूप जुना वाटत होता आणि समोरीलच एखाद्या उजाडलेल्या घराचा वाटत होता. तुला माहीत आहे काय, वैभवी माझ्याशी थोडी विचित्र वागते. प्रीतम हसत म्हणाला. त्याच्या डोक्यात त्या मुलीचे विचार हुंदडत होते. इथे अश्विन भेदरलेला होता. त्याच्या चेहऱ्यावरील घाम हलक्याशा उजेड पडताच चकाकत होता. अचानक काहीतरी खडकन वाजताच त्याच्या काळजाची नस दुखायची. अंतर्मन त्याला तेथील धोका समजावून सांगत होते, तर धडधडते हृदय त्यावर आपला शिक्का मारत होते. अंधाराचे कण त्याच्या डोळ्यात शिरत होते. जेथे मोबाईलचा उजेड पोहोचत नव्हता, जेथे टपून बसलेल्या काळोखा व्यतिरिक्त कशाचाही मागमूस लागत नव्हता, तिथे अश्विनचे मन त्याच्या मेंदूत नानाविध भयानक आकृत्या उकरून काढत होते. त्याची चेतना त्याला सारखी साक्ष देत होती. कोणीतरी बघतय, सारखं बघतय आणि एकटक बघतय. या पडक्या भिंती एकट्या नाहीत, त्याच्या आड कोणीतरी आहे. ए अश्विन, ऐकलेस काय? म्हणत प्रीतमने त्याच्या खांद्यावर हात ठेवताच अश्विन दचकला. काय करतोस यार? इतका घाबरतोस का? उजाडताच आपण इथून निघून जाऊ ना, प्रीतम बोलला. अश्विन आपल्या विस्फारलेल्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहतच होता. तोच खड. बाजूच्या अंधाऱ्या भागात काहीतरी आपटले. त्याबरोबर दोघांचे काळीजही तटकन तुटून पिंजऱ्याच्या एखाद्या कोपऱ्यात आपटले. त्या सरशी दोघेही एकदम दचकले. त्यांनी मोबाईलचा उजेड तिकडे पाडला. एका खंडहर पडलेल्या घराच्या तुटक्या दाराच्या चौकटीतून धूळ सावकाश हवेत तरंगत बाहेर पडत होती. जणू काहीतरी त्या घरात आपटले आणि इथे अश्विनचे काळीज छातीच्या घरात आपटत होते. त्यांनी घराच्या दिशेने पावले उचलली. पावले हलकी पडत असली तरी भीतीचा नाद जरूर करायची आणि हा नाद हृदयाच्या दडदडीत उतरून हृदयाला अधिकच घाम फोडायचा. स्मशान शांतता, किंचितही आवाज नाही. त्यात हृदयाचे ठोके दोघांच्या कानावर पडत होते. जणू ते ठोके शांततेला भंग करत होते. अश्विन, थरथरता कंपित स्वर घुमला. शांत. अश्विनने आपले थरथरते बोट तोंडावर ठेवले. त्याच्या थरथरत्या हातातील मोबाईल इकडे तिकडे हालत होता. त्यामुळे त्याचा प्रकाशही एखाद्या पडद्यासारखा थरथरत होता. त्या पडक्या घराचे दार मोडलेले असले तरी एखाद्या अजगरासारखे आ वासून त्यांची वाटच पाहत होते. ते घर कसले? विटांचा ढिगाराच होता. अश्विनने पहिल्यांदा दारातून आत प्रकाश टाकला. किती कमी होता तो उजेड. अंधार त्यालाच गिळंकृत करत होता. प्रीतमच्या हाताची थरथर तेव्हा वाढली जेव्हा त्याच्या हातातील मोबाईलने अचानक काम करणे बंद केले. दोघेही आतमध्ये डोकावले. आतमध्ये हलकी हवा सनसनत एखाद्या संथ लाटेप्रमाणे फिरत होती. अंधारातील तीव्रता दोघांना आज जाणवत होती. घरातील काळे कोपरे त्यांच्या हातातील उजेड तिथपर्यंत पोहोचू देत नव्हते.
अश्विनचे मनही विचलित झाले. त्याला घरातील कोपरे अंधारात बुडालेले नाही तर एखाद्या काळ्या सावलीने झाकलेले वाटत होते. घरातील त्या काळोखाचे भयानक रूप पाहून प्रीतम आधीच शहारला होता. घामाने त्याला हळूवार आपल्या कवेत घेतले होते. घरात दडून बसलेल्या सडलेल्या जीवांचा कुबड दर्प आता त्यांच्या नाकाला धक्का मारत होता. प्रीतमच्या मनाच्या कोपऱ्यात अचानक एक चेतना उठली. मागून कोणीतरी बघतंय. तो मगापासून बेसावध होता, पण अंधारातील भीतीने त्याला आता सतर्क केले होते. प्रीतम झटकन मागे फिरला. काळा धूर जणू अचानक दारातून उडून अंधारात विरला असे प्रीतमला जाणवले. आपल्या हातातील मोबाईलचा उजेड अश्विनने घरात इकडे तिकडे फिरवला. घरात बऱ्याच तुटक्या फुटक्या वस्तू विखुरलेल्या होत्या. त्याची नजर अचानक खिडकीच्या कप्प्यावर गेली. तेथीलच एक वीट निखळून मगाशी खाली आपटली होती. प्रीतमचे मन आता पूर्ण विचलित झाले होते. तो मगापासून शांत होता, पण ते घर, तो काळोख त्याला त्या बंद खोलीची आठवण करून देत होते. जेव्हा त्याच्या सावत्राईने त्याला आतमध्ये कोंडले होते तेव्हा तो फक्त 5 वर्षांचा होता. तळघरात ना उजेड ना स्वच्छता. हवेतील अदृश्य धूळ त्याच्या श्वसन क्रियेने आतमध्ये शिरत होती. त्या तीव्र अंधारामुळे त्याचे डोळे जणू आंधळे झाले होते. छाती एकदम धडधडून गरम पडली होती. रडून रडून तोंड दुखत होते. घसा कोरडा पडला होता. अंधारात जणू त्याच्या अंगाला कोणीतरी अदृश्य व्यक्ती स्पर्श करत होती. कानात कोणीतरी विचित्र हसत होते. ते हसणे त्याच्या कानात घंटानादाप्रमाणे घुमत होते. भयानक आकृत्या राहून राहून त्याच्या नजरेसमोर उभ्या राहत होत्या. कोणीतरी तिथे उभा आहे. ते भयानक हसतंय. मला स्पर्श नको करू, नको लावू मला हात. आई, दार उघड, मला खूप भीती वाटते. शेवटी प्रीतमचा गळा रडून रडून कोरडा पडला. त्याला त्याच्या शरीराचे कंपन आणि घामाचा ओलसरपणा असह्य झाला होता. किंवा त्याची शुद्ध हरपली त्याचे त्यालाच समजले नाही. अश्विन, येथून चल, मला भीती वाटते अंधाराची. कोणीतरी स्पर्श करते. तो 20-21 वर्षाचा प्रीतम भरलेल्या गळ्याने आणि पाणावलेल्या डोळ्याने कंपित आवाजात म्हणाला. होय, मानसिक ड्राम्याचा शिकार असलेल्या प्रीतमला आता तो बालपणीचा प्रसंग आठवून झटके येत होते. तेथील अंधार त्याच्या मनात पुराप्रमाणे मोठा गडगडाट करत शिरत होता. ती खोली त्याला त्या भयानक तळघराप्रमाणे भासत होती. घामाने त्याचे शरीर निथळत होते. काय झाले तुला? अश्विनने त्याला विचारले. चक्कर आल्यागत प्रीतम अंग आखडून खाली बसला. आई, दार उघड, मला अंधाराची भीती वाटते आई. प्रीतम ओरडला. ए प्रीतम, शांत हो बघू. कोणी नाहीये इथे. तुला कोणी बंद केलेले नाही. शुद्धीवर ये. अश्विन त्याचे घामाने भिजलेले गाल थोपटत म्हणाला. तरीही भरलेले डोळे विस्फारून कुठेतरी एकटक पाहत प्रीतम लहान मुलासारखा पाय झाडत रडत बडबड करत होता. याला असे अचानक काय झाले? अश्विन चिंतित कापऱ्या स्वरात स्वतःशीच पुटपुटला. काहीतरी गळले. तो प्रत्येक टपटपण्याचा आवाज जणू अश्विनच्या धडधडत्या काळजावर पडत होता. त्याने मान हळूवार फिरवली. हात एखाद्या वादळात सापडलेल्या गवताच्या काडीप्रमाणे थरथरत होता. त्याबरोबर हातातील मोबाईलचा प्रकाश इकडे तिकडे डोलत होता. जणू एखादी बोट समुद्राच्या उसळत्या लाटात डुलक्या खात आहे. समोरील भिंतीवर काहीतरी लाल भडक चकाकत होते. तो लाल रंग अश्विनच्या विस्फारलेल्या डोळ्यात सामावत होता. पहिल्यांदा जणू भिंतीवर दिलेला रंग वाटला, पण पुढच्याच क्षणी दृश्य स्पष्ट झाले आणि अश्विन नखशिंकात हादरला. भिंतीवर काही अक्षरे आपोआप कोरली गेली होती. जणू एखाद्याच्या शरीरावर कोणीतरी धारदार वस्तूने कोरावे व त्यातून रक्त निघून गळावे. त्याचप्रमाणे त्या निर्जीव भिंतीतून अद्यापही रक्त घसरून टप टप आवाज करत गळत होते. त्याचा वास थोडा पोटात उकळी आणणारा किळसवाना होता. त्या भिंतीवर कोरलेले टपोरे लाल भडक मजकूर आता अश्विनच्या डोळ्यात भरत होते. तिथे लिहिले होते, तूही मरशील.
ते लालभडक मजकूर वाचताच जणू अश्विनचे काळीज कोणीतरी घट्ट पकडून पिरगळले. तशी असहाय्य वेदना त्याच्या छातीत उठली. छाती घट्ट पकडत अश्विन वेदनेने विव्हळला. क्षणभर तर आपल्या शरीरातून प्राण पाखरून निघूनच गेले असे अश्विनला झाले. पुढच्याच क्षणी त्याच्या पाणावलेल्या डोळ्यासमोर अंधारी पसरली. शरीराचा थरकाप अधिकच वाढला. हळूहळू का होईना त्याला अस्पष्ट दिसू लागले. त्याला वाटले जणू डोळ्यासमोरील अंधारी कमी न होता वाढतच जात आहे. काहीतरी चांदण्यासारखे त्या अंधारात चमकते. अश्विनने परत परत डोळ्यांची उघडझाप केली आणि भास्कन ते दृश्य अचानक त्याच्या अंगावर धावून आले. चमकदार डोळ्यांच्या काही काळ्या सावल्या समोर विचित्र हसत त्याच्या डोळ्यासमोर झोके घेणाऱ्या पाळण्याप्रमाणे मागे पुढे हालत उभ्या ठाकल्या. अश्विनच्या तोंडातून निघालेली ती मोठी किंकाळी त्या घराच्या कोपऱ्यांवर आपटून गुंजली. आपले काळी जणू केव्हाच तुटून पडले आणि फक्त पाण्यातून बाहेर पडलेल्या मासाप्रमाणे छातीच्या पिंजऱ्यात धडपडत आहे. ते केव्हाही शांत पडेल. आपण काय करत आहोत? आपण कोण आहोत? हे जग, ही जागा. भीतीने त्याला प्रत्येक गोष्टीचा विसर पडला होता. खूप वेगात फडफडणाऱ्या पडद्याप्रमाणे त्याचे शरीर परत परत झटके देत थरथरत होते. शेवटी तो उठला की तोल जाऊन पडला. त्याने कसे तरी प्रीतमला घट्ट पकडून ओढले. दरवाजा कुठे आहे या घराचा? समोर फक्त एक बोगदा आहे म्हणत अश्विन तिकडेच धावला. धाडकन धूळ खात तो आपटला. मोबाईलचा घट्ट त्याच्या हातात होता, पण मी कोणाला तरी फेकले. कोण आहे हा? वेड्या वाकड्या तोंडाने त्याने प्रीतमकडे पाहिले, तरी मागून ते येत आहेत. त्यांच्या हसण्याचा आवाज कान फाडून टाकत आहेत. डोके सुन्न पडत आहे. आपण काय करतोय त्यातले एकही अश्विनला काही समजत नव्हते. हे उठ, पळ, पळ. थरथरत्या कंपित आवाजात अश्विन प्रीतमला ओढत ओरडला. समोर एक अंधारलेली वाट होती. आजूबाजूला काहीतरी भयानक उभे राहून त्यांना पाहून किंचाळत हसत होते. वाचवा, वाचवा ओरडत अश्विन प्रीतमला घेऊन धावत होता. अचानक त्याला त्या जागेतून बाहेर पडण्याचा मार्ग दिसला आणि प्रीतम सकट त्याने त्यात उडी घेतली. त्याचे डोके सुन्न पडले. असंख्य काळ्या मुंग्या त्याच्या डोळ्यासमोर वळवळत फिरू लागल्या. डोक्यातही अपार झिंझिण्या उठल्या आणि सर्वच धूसर काळपट कापडाप्रमाणे त्याच्या अंगावर पसरले. त्याने जणू त्याला झाकले आणि त्याला गाढ निद्रा लागली. सर्वच शांत झाले, पण त्या दोघांच्या कानात कधीही न शिरलेले भयानक गडगडाटी हास्य तिथे घुमले. आसुरी, किन्नरी, घोगरे, कापरे भरविणारे. आई, आई उठ, मला मदत कर. बघ मी मरणाच्या दारात अडकलोय. मला लवकर मदत कर आई. ती हाक काळजाला हात लावून निघून गेली. माझ्या बाळ, कुठे आहेस तू? काय झाले तुला? आपली भाबडी नजर आजूबाजूला फिरवत सुमित्राने रडवलेल्या स्वरात विचारले. तिचा कंठ पूर्ण दाटून आला होता. आजूबाजूला तीव्र अंधार डोळ्यांच्या बुबळ्यात शिरून त्यांना आंधळे पाडत होता. मेलेल्या जनावरांच्या कुजल्याप्रमाणे कुचका वास तिथे दरवळत होता. आजूबाजूला काहीतरी विचित्र आवाज उठत होते, अगदी किळसवाने, थोडे भयानक. आणि त्याच आवाजांच्या गर्दीतून येत होता अश्विनचा दुखरा कापरा स्वर. आई, मी गोव्याला जात होतो. वाटेत झोप लागली. नंतर मी व माझा मित्र एका खंडहर पडलेल्या गावात अडकलो. ते प्रेत बाधित होते. त्यानंतर एका घरात शिरताच माझी शुद्ध हरपली. मी इथे अडकलोय आई. मला लवकर मदत कर, नाहीतर. तो आवाज पुन्हा भिजला. त्याला कंप सुटला व हळूहळू विरला. अश्विन, अश्विन, माझ्या बाळा, आवाज दे बाळा. टाहो फोडत सुमित्रा ओरडली. तोच कोणीतरी तिच्या पापण्यांना हात घालून ओढून उघडल्या. तसेच सुमित्रा एकदम दचकून जागी झाली. तिचे शरीर पूर्ण घामाने भिजून निथळत होते. आपला थरथरता हात समोरील ग्लासाला लावत तिने तो उचलला व कोरड्या पडलेल्या घशात पाणी ओतले. नाही, असे होऊच शकत नाही. माझा मुलगा तर बाहेर फिरायला गेलाय, पण माझे स्वप्न.
सुमित्रा विचार करत होती. तोच तिच्या फोनची घंटी वाजली. तिचे शरीर अद्याप थरथरत होते, म्हणून तिने थरथरता हात पुढे करून फोन उचलला. फोन अश्विनच्या एखाद्या मित्राचा होता. हॅलो. सुमित्राच्या तोंडून एक घोगरा कंपित उद्गार बाहेर पडला. मावशी, अश्विन आणि प्रीतम निघाले आहेत ना गोव्याला, की तिथेच आहेत अजूनपर्यंत? तिकडून एखाद्या तरुणाचा संथ आवाज आला. काय, ते अजूनपर्यंत पोहोचलेले नाही तिथे? धडधडत्या काळजाने तिच्या हातावरील नियंत्रण संपुष्टात आणले. तसे तिच्या हातातील मोबाईल निसटून पडला. त्या मोबाईलमधून अजूनही बारीक आवाज बाहेर पडत होता. हॅलो मावशी, काय झाले? सांगाल काय? काय झाले ते? पण सुमित्राचे चित्त विचलित झाले होते. तिला आसपासचे भान नव्हते. तिचे विस्फारलेले डोळे कुठेतरीच खिळले होते. काहीच क्षणात त्या डोळ्यातून टपोरे अश्रूचे थेंब गळून खाली पडले. टिंग टिंग. दारावरची बेल वाजली. तसे झाडू मारणारी निकिता थांबली. तिने दरवाजाकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले आणि पुढे सरकली. कडी ओढताच छोटासा पण तीव्र आवाज झाला. कर्कश दरवाजा विचित्र ओरडत उघडला. निकिताची नजर समोर गेली. एक बाई होती, साध्या साडीत. डोळ्यावर एक छोटा कुंकवाचा टिळा उठून दिसत होता. हातात एक पिशवी आणि पायात साध्या चपला होत्या. तोंडावर बरा वाईट असा एकही भाव नव्हता, तरी चिंतेचा ठसा उठून दिसत होता. आणि डोळे पाणावलेले आहेत हे लपत नव्हते. या या, आत या. त्या बाईचा चेहरा पाहताच निकिताचे काळीज कुठेतरी वितळले. तसे तिने तिला आत घेतले. आपण कोण? आपले काम सांगू शकता काय? निकिताने तिला सोफ्यावर बसण्याचा इशारा करत आपुलकीने विचारले. मी सुमित्रा चौधरी आहे. रुद्र इथेच राहतात असे कळले मला त्यांच्याकडे काम आहे. थोड्या दाटलेल्या स्वरात सुमित्रा निकिताला म्हणाली. थांबा हां, मी बोलावून आणते त्यांना. म्हणत घाईघाईने निकिता मागे फिरली. वहिनी आणखी एक फोड खायची, मग माझा होणारा पुतण्याही ह्या सफरचंदासारखा गोड, सुंदर आणि निरोगी असेल. नितेश हसत दक्षाला म्हणाला. नाही, अजून जास्त खाता येणार नाही मला. दक्षा रडवल्या सुरात म्हणाली. अजून? रुद्रच्या मांडीवर बसलेला राजा तुटक्या स्वरात बोलला. बघ दक्षा, हाही बोलला. एक फोड तर खाऊच शकतेस ना? 3 महिन्याचं बाळ आहे पोटात, तेही काहीतरी खात असेल ना? त्यालाही दे. रुद्र राजाला थोपटत म्हणाला. अहो, कोणीतरी आलंय. निकिताने दाराच्या चौकटीतून नितेशला आवाज दिला. तसे तिघांचे हसणे ओसरले आणि त्यांचे चेहरे गंभीर झाले. रुद्र व नितेश हॉलमध्ये आले. पार्वतीला पाहताच त्यांना त्यांची स्थिती समजली. आधी रुद्रने तिचे नाव, पत्ता वगैरे विचारून घेतला. तुमचा मुलगा गोव्याला जात होता आणि तो तिथे अद्याप पोहोचला नाही. कुठेतरी हरवला तर तुम्हाला पोलिसांकडे जायचे होते. मी कसल्या कामात कशी मदत करू शकेन? रुद्रने आपले मत मांडले. नाही, त्याने मला स्वतः सांगितले होते की तो एखाद्या झपाटलेल्या गावात अडकलेला आहे. कृपया मला मदत करा. माझ्या मुलाला वाचवा, नाहीतर माझ्या मुला वाचून माझाही जीव तडफडून मरेल. हुंदके देत भरलेल्या आवाजात सुमित्रा म्हणाली. पण हे तर फक्त एक स्वप्न होते आणि स्वप्नाच्या आधारावर आम्ही कसे काय तपास करू शकतो? आम्ही इकडे तपास करत असता तुमचा मुलगा जर का एखाद्या वेगळ्या संकटात असेल तर तुमचेच नुकसान होईल. रुद्र म्हणाला. मी तुम्हाला खरे सांगते, हे फक्त एक स्वप्न नाही तर सत्य आहे. मला लहानपणापासूनच कोणावरही कोसळलेल्या संकटाविषयी स्वप्नात कळते. याची माहिती मला तेव्हा कळली जेव्हा माझे बाबा बेपत्ता होते आणि एके दिवशी स्वप्नात येऊन त्यांनी मला सांगितले की ते डोंगरातील एका गुहेत अडकलेले आहेत, जिच्या तोंडावर खडक कोसळून ती बंद झाली आहे व त्यांनी 2 दिवसांपासून काहीच खाल्लेले किंवा प्यायलेले नाही. ते मरणाच्या दारात अडकून पडलेले आहेत. मग आम्ही आमच्या बाबांना वाचवले होते. त्यानंतर माझ्या आयुष्यात असे बरेच प्रसंग आले, पण कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की माझ्याच मुलाची अशी दयनीय हाक मी ऐकेन. कृपया मला मदत करा. तुम्हीच एक आहात नाशिकमध्ये जे असल्या समस्या सोडवता.
कृपया माझ्या लेकराला वाचवा, मी तुमच्या हात जोडते, सुमित्रा रडत आपले हात जोडत म्हणाली. रुद्रचा चेहरा गंभीर झाला. तो काहीतरी विचार करू लागला. नंतर त्याने उत्तर दिले, बरं, मी तपास करून बघतो आणि असे काही आढळले तर नक्कीच तुमच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करेन, माझा जीव गेला तरी. रुद्रने बारीक सारीक गोष्टी सुमित्राकडून तपशीलवार विचारून घेतल्या. काही फोन नंबर मागून घेतले. थोड्याच वेळात सुमित्रा तिथून निघून गेली. तिचा चेहरा तेव्हाही निस्तेज आणि आशाविरहित होता आणि आताही निस्तेज, पण रुद्रला भेटून हलकी आशेची रेघ आता तिच्या चेहऱ्यावर उमटली होती. रुद्र, सुभाषला फोन लागला. आपल्या हातातील फोन रुद्रकडे सोपवत नितेश म्हणाला, हॅलो रुद्र, कशी आठवण काढलीस? सुभाषने हसत विचारले. एक छोटेसे काम आहे. हा अश्विन नावाचा मुलगा व त्याचा मित्र बेपत्ता झालेत. नक्की नाही, पण ती बाई ठाम होती की ते एखाद्या दुष्ट शक्तीच्या जाळ्यात अडकलेत. मी तुला अश्विनचा नंबर पाठवतो. त्याच्या फोनची लास्ट लोकेशन कुठे होती तेवढे सांग. रुद्र थोड्या गंभीर आवाजात म्हणाला, हा पाठव, मी लास्ट लोकेशन ट्रॅक करून देतो. मी चालू असतो तुमच्या बरोबर, पण सध्या मी एका कुख्यात दंगे भडकाऊ बदमाशाला पकडण्यात व्यस्त आहे. सुभाष इन्स्पेक्टर होता म्हणून असे बोलला. अरे नाही, तू तुझे काम कर आणि माझ्यावर जी जबाबदारी आली ती मी पार पाडतो. रुद्र किंचित हसत म्हणाला. रुद्रचा चेहरा गंभीर झाला होता. तो विचारात शिरला होता. रुद्र, काय विचार करतोयस? नितेशने विचारले. मला हे प्रकरण हवे तेवढे साधे वाटत नाहीये. काहीतरी भयानक प्रकार आहे असे वाटते. रुद्र विचार करत बोलला. तेवढ्यात नितेशच्या फोनची नोटिफिकेशन ट्यून वाजली. त्याने मोबाईलमध्ये पाहिले. रुद्र, बघ, अश्विनचे लास्ट लोकेशन कुठे होते त्याची माहिती सुभाषने पाठवलीये. फोन समोर धरत नितेश म्हणाला. रुद्रनेही त्यात डोकावले. अश्विनच्या मोबाईलची लास्ट लोकेशन सह्याद्रीच्या पर्वतरांगाच्या घनदाट जंगलातून जाणाऱ्या एका रस्त्यावर दाखवत होती. ते पाहताच रुद्र खाडकन उठून उभा राहिला. त्याचा चेहरा स्थिर, गंभीर आणि चिंतेने भरला. घामाचे टपोरे थेंब हळूच त्याच्या कपाळावर साचले. रुद्रची ती अवस्था बघून नितेश विचलित झाला. काहीतरी भयानक आणि गंभीर प्रकरण डोकावते हे आता त्याला समजून आले होते. काय झाले रुद्र, तू असा चिंतित का झालास? कोरड्या आवाजात नितेशने विचारले. नितेश, मला मगापासून ज्या गोष्टीची भीती वाटत होती तेच समोर डोकावले, रुद्र म्हणाला. त्याच्या आवाजात आता थोडा कंप जाणवत होता. काय? मला समजले नाही, नितेशने भांबावून विचारले. नितेश, सह्याद्रीच्या पर्वतरांगाच्या ह्या भागात घनदाट जंगले लागतात आणि ह्याच लोकेशनच्या आसपास झोन ऑफ डेथ आहे. जो कोणी तेथून प्रवास करतो अचानक गायब होतो आणि कधीच सापडत नाही. खास करून ही जागा रात्री खूप सक्रिय असते आणि तेथून ये जा करणारी बहुतांश वाहने कायमची बेपत्ता होतात. त्यांचा काहीच थांगपत्ता लागत नाही आणि त्यांना शोधणाराही विचित्रपणे कायमचा गायब होतो, रुद्र म्हणाला. ते सर्व ऐकून आता नितेशच्याही घशाला कोरड पडली होती. आता काय करायचे? थरथरत्या आवाजात नितेशने रुद्रला विचारले.